अनिल थत्ते यांनी गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये गंभीर आरोप केला की रात्री 1 वाजेनंतर एका IAS अधिकाऱ्यांना त्यांनी 100 वेळा फोन केले। आता ही गिरीश महाजनांचे जे IAS अधिकाऱ्यांची आणि यांची गोष्ट आहे हे सर्वश्रुत आहे, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आजचं नाही आहे। हे कित्येक वर्षापासून ही चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ते अधिकारी कोण आहे हे सर्वांना श्रुत आहे, मलाही माहिती आहे, सर्वांनाच माहिती आहे। पण एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेणं योग्य होणार नाही असं अनिल थत्तेसुद्धा बोललेत। आणि मला वाटतं की असे जे मंत्री आहेत जे IAS अधिकाऱ्यांना फोन करतात असा अनिल थत्तेंचा आरोप आहे, त्यात जर तथ्य असेल त्यांना मंत्रिपदावर आणण्याचा काय अधिकार आहे? नैतिकता आहे की नाही? काहीतरी बायकांना बोलवायचे, बायकांना फोन करायचं असे जर आरोप होत असतील तर ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहे। आणि त्या संदर्भामध्ये सगळ्यांना माहिती आहे, नावं अनेकांची माहिती आहे की IAS अधिकाऱ्याचं नाव तर आजचं नाही आहे, गेल्या अनेक वर्षापासून जुळलेलं आहे, अशी चर्चा सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आहे। हा निर्लज्जपणाचा कळस आहे। एक कृषी मंत्री ज्या राज्याचा तो अशा स्वरूपाचं वक्तव्य करतो हे महाराष्ट्राला लांछनास्पद आहे। या ठिकाणी कर्जमाफीच्या संदर्भामधली मागणी काही मतदारांनी केली नव्हती। तुम्ही मतदान मागण्याच्या वेळेस मतं मिळावे म्हणून आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू, 7/12 करू, कोरा करू अशी घोषणा तुम्ही केली होती। आणि यानंतर कर्जमाफी होत नाही तर वेगवेगळ्या कारणांसाठी या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याला बदनाम करता आहात, हे बरोबर नाही आहे। मला वाटतं की या ठिकाणी शेतकरी आज अडचणीमध्ये आहे, आत्महत्या करतो आहे, त्याबद्दल चिंता करा, त्याच्याबद्दल चिंता करण्याचं आवश्यकता मंत्र्यांना भासत नाही आहे। या विधानाबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे आणि आपलं वक्तव्य त्यांनी मागे घेतलं पाहिजे। राज्यभरामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे। ते पिकं उद्ध्वस्त झाले, भुईमूग गेला, उन्हाळी उडीद गेला, केळीचे नुकसान त्याच्यामध्ये झाले, मोठ्या पिकांचं नुकसान उन्हाळी बेरीज रब्बीमध्ये होतं, गव्हाचं वगैरे ते सगळं नुकसान झालं। आणि यामध्ये अजून तरी माझ्या माहितीप्रमाणे पंचनाम्याला सुद्धा सुरुवात झालेली नाही। या सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्वरित पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देण्यात यावी। हे देवेंद्रजी म्हणताय ते बरोबर आहे, मराठीचा आग्रह धरलाच पाहिजे आणि मराठीचं तंतोतंत पालन या राज्यामध्ये झालंच पाहिजे। अनेक राज्य असे आहेत तामिळनाडू केरळपासून की त्यांनी त्यांच्या भाषेचा आग्रह धरला आणि 100% त्याचं अनुपालन केलं। महाराष्ट्रामध्ये सुद्धा या संदर्भातलं अनुपालन झालं पाहिजे। पण सरकार ज्या ठिकाणी कमी पडतं त्या ठिकाणी लोक कायदा हातात घेण्याची भाषा करतात। सरकारने त्याची कठोरपणे अंमलबजावणी केली तर अशी कायदा हातात घेण्याची आवश्यकता भासणार नाही। मुक्ताईनगर शहरामध्ये अलीकडे एका शिंदे सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्याकडे गावठी कट्टा सापडला। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वारंवार मी या ठिकाणी अनेक वर्षापासून बोलतो आहे की या जळगाव जिल्ह्यामध्ये गावठी कट्ट्यांचा सुळसुळाट झाला आणि आता हा सुळसुळाट मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मिळाला। मध्येही माझ्या नातीची छेडखानी झाली, त्यावेळेस शिंदे सेनेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच केली। गुंडागर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली, राजकीय संरक्षण वाढलं आणि आमच्या मुक्ताईनगर तालुका तर बीडसारखा झालेला आहे। याच्यामध्ये आता नवनवीन आका तयार झाले जे त्यांना संरक्षण देतात। अजून या छेडखानीमधल्या आरोपींना पकडण्यात यश आलं नाही पोलिसांना, कोण संरक्षण देतो आहे? इतका महिना होऊन गेला जर पोलिसांना हे पकडता येत नसेल, जागोजागी कट्टे व्हायला लागले, जुगार व्हायला लागला, अड्डे व्हायला लागले, पोलीस नुसते हप्ते खाण्यामध्ये व्यस्त आहे, कोण कारवाई करणार आहे याच्यावर? तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।